आई फुफाटा घुतल काट दिसल वाट तुझी हो झोकून आशा चालत राहती गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हाती डोर चला लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढे तू सोड निराशा। नमस्कार, आपण सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याच्या नंतर आज प्रथमच आपल्या भेटीसाठी मी आलोय। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा ते आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी माझ्यावर विश्वास टाकून रावेर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मला या ठिकाणी दिली आहे आणि जिल्हाध्यक्ष या नात्याने सध्या जी परिस्थिती आपण सर्वत्र बघतोय तर अतिशय आव्हानात्मक हे पद आहे। पण तरी सुद्धा आपण प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात आणि विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 3 आठवड्यापासून दौरे करतोय। काही बैठका त्या ठिकाणी होत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या रावेर लोकसभा मतदारसंघात आहे। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेत यशवंतराव चव्हाण यांची प्रेरणा आणि बहुजन विचारसरणी घेत या राज्याला विकासात्मक दिशा देण्यासाठी रात्रंदिवस अहोरात्र आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काम करीत आहेत। कालच अधिवेशन आटोपलं। या अधिवेशन काळात आपण जर पाहिलं तर अनेक विकासात्मक निर्णय त्या ठिकाणी झालेत। शेतकऱ्यांना वार्षिक बोनस सुद्धा जाहीर करण्याचं त्या ठिकाणी ठराव मंजूर झाला। त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी हे लोकायुक्तांच्या कक्षेत येण्यासाठीचं बिल सुद्धा एक इतिहासात्मक निर्णय त्या ठिकाणी झाला। मराठा आरक्षण असेल, आदिवासी, इतर मागासवर्गीय, ओबीसी अशा विविध घटकांसाठीचे महत्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले आणि एक चांगली दिशा या राज्याला आणि तळागाळातील प्रत्येक समाजातील व्यक्तींचा विकास हा उद्देश घेऊन आदरणीय अजितदादा काम करतायत। माझ्यासारख्या एका घटकाला त्यांनी या रावेर लोकसभा जळगाव जिल्हाचं जिल्हाध्यक्षपद देऊन एक संदेश दिलाय की आपल्याला प्रत्येक जाती समाजाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी न्याय देत, सोबत घेत पक्ष संघटन हे करायचंय। रावेर लोकसभा मतदारसंघाचा एक जबाबदार पदाधिकारी या नात्याने रावेर लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढण्याच्या संपूर्ण तयारीत या ठिकाणी आहे। त्यासाठी 1 बूथ 10 यूथ हे निवडणुकीसाठीचं एक जे गणित असतं आणि त्या पद्धतीने आम्ही चोपडा, जामनेर या ठिकाणाहून आम्ही 1 बूथ 10 यूथची आखणी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे।
आणि अतिशय सक्षम उमेदवाराचा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी एक चांगला उमेदवार मिळाला आहे आणि म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढणार अशा पद्धतीची मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे आणि त्यावर जो काय तो लवकरच निर्णय होऊन पक्ष संघटनेच्या संदर्भात आणि एक विकासात्मक दृष्टी घेऊन त्या ठिकाणी निर्णय होऊन निवडणुकांना सामोरं जाणार आहोत. त्यासोबतच लोकसभा निवडणूक लढत असताना विधानसभा निवडणुका सुद्धा डोळ्यासमोर ठेवून काही लोक काम करीत असतात. उमेदवार हे लोकसभेतच आपली चाचपणी करत असतात आणि म्हणून या रावेर लोकसभा मतदारसंघात टोटल 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्या 6 लोकसभा मतदारसंघापैकी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही राज्यामध्ये महायुतीमध्ये आहे. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, शिवसेना त्यांचा पक्ष आहे, देवेंद्र फडणवीस साहेब हे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करतात आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी असं 3 पक्षांचं महायुतीचं राज्य या महाराष्ट्र शासनात काम करतंय आणि म्हणून येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुका सुद्धा महायुतीच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी लढल्या जातील असे पक्षांकडून आम्हाला निर्देश आहेत आणि त्याच पद्धतीने 3 पक्ष मिळून सामंजस्याची भूमिका घेत आपण एकमेकाला विश्वासात घेऊन काम करायचंय, संघटन करायचंय आणि म्हणून विधानसभा निवडणुका सुद्धा लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तितकाच वाटा त्या ठिकाणी राहणार आणि म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही किमान 3 मतदारसंघात उमेदवारी करण्याच्या संदर्भात आम्ही अहवाल दिलेला आहे आणि त्यापैकी काही जरी झालं तरी 2 विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढल्याशिवाय राहणार नाही अशी सुद्धा मागणी आमची आहे आणि पक्ष त्या संदर्भामध्ये चाचपणी सुरू आहे. उद्याच्याला राज्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईला आहे आणि म्हणून आम्ही या रावेर लोकसभा च्या संदर्भामध्ये योग्य तो अहवाल पुन्हा आम्ही देऊन त्या ठिकाणी आमची मागणी आहे की रावेर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातूनच चांगला उमेदवार देऊन त्या ठिकाणी आपण निवडणूक लढावी. विकासात्मक जर आपण पाहिलं तर आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार एक शिस्तप्रिय म्हणजे आमचं घड्याळ चिन्ह आहे आणि घड्याळाच्या वेळेनुसार जी वेळ दिली त्या वेळेला पाबंद राहून अतिशय शिस्तीमध्ये दादा त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा काम करण्याचा प्रयत्न करतो. परंतु महाराष्ट्रातील प्रत्येकच भागामध्ये दादांनी चांगलं लक्ष देणं सुरू केलं आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी करीत असताना या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही युवकांना प्राधान्य देणार, त्याचप्रमाणे महिलांना सुद्धा राजकीय प्रवाहामध्ये येण्यासाठीचं एक चांगलं वातावरण निर्माण करत महिलांना सुद्धा प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल. ज्येष्ठांचं मार्गदर्शन, युवकांना प्राधान्य आणि महिलांना सुद्धा प्राधान्य अशा पद्धतीचा मेळ बसवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रत्येक वयोगटाच्या व्यक्तीला सामावून घेण्यासाठीचे अथक परिश्रम या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि म्हणून माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येकच व्यक्तीला सांगावंसं वाटेल की आपण एक नवी दिशा, नवी आशा घेऊन या राष्ट्रवादीच्या प्रवाहामध्ये आपण यावं आणि येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जात असताना एक चांगल्या पद्धतीचा राष्ट्रवादीचं संघटन आपण उभं करीत असताना आपण सर्वांनीच आमच्या पाठीशी उभं राहावं अशी आवाहन सुद्धा या ठिकाणी करतो. अजितदादा पवार एक महाराष्ट्रातील एकमेव आश्वासक राजकीय पदाधिकारी म्हणून ते नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतं आणि त्यांची अतिशय पारदर्शक काम करण्याची पद्धत आहे
आणि म्हणून माझं नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की आपण राष्ट्रवादीच्या प्रवाहात येऊन या ठिकाणी राष्ट्रवादीला मजबूत करण्यासंदर्भात आम्हाला सहकार्य करावं. असतील का इतर पक्षाचे सुद्धा येण्याच्या मानसिकतेत आहेत, पण आमचं एक फॉर्म्युला तुम्हाला मी आता सांगितला की शिंदे सेना म्हणजे शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी यांच्यात सामंजस्याने आम्हाला संघटनात्मक काम करायचंय. याचा अर्थ आम्ही त्या पार्टीतील लोकांना आग्रह करणार नाही किंवा ते आले तरी त्यांना समजावून सांगू की बाबा आपलं महायुतीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला वातावरण चांगलं करायचंय, वातावरण कुठेतरी दूषित होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अपनी यारी में दम ना समझना तू कम, चर्चा आपलीच हाय, उगा नडायचं नाय. जो भिडला त्याला फोडला, आपला कारभार थेटच हाय. झुंड अपना है शेरों का, उगा वाकड्यात शिरायचं नाय. कुणी किती बी करू दे हवा, नाव आपलंच गाजतंय भावा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.